नमस्कार, मी वसुधाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवायचा आहे चिकन मसाला। तर तो कसा बनवायचा ते बघूया। इथे 1 किलो चिकन घेतलेलं आहे। ते 2 ते 3 वेळा स्वच्छ आधी धुवून घ्यायचं आहे। नंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आहे। मीठ घालून झाल्यानंतर त्याच्यामध्ये 2 चमचे मसाला घालून घ्यायचा आहे। मसाला घातल्यानंतर त्याच्यामध्ये हळद घालायची अर्धा चमचा। आणि आता हे सगळं ते चिकनला सगळं लावून ठेवायचं आहे, मॅरिनेट करून ठेवायचं आहे आपल्याला। कमीत कमी अर्धा तास तरी आपण चिकनला हा मसाला आणि मीठ लावून बाजूला चिकन ठेवून द्यायचं आहे। हे चिकन आपण कोणताही मसाला न वापरता म्हणजे कोणतंही वाटप न करता चिकन मसाला करायचा आहे। आता इथे मी अर्धा किलो कांदा घेतलेला आहे। तुम्ही जितकं चिकन घेणार त्याच्या अर्ध्याने कांदा वापरायचा आहे। त्याच्यासाठी दुसरं लागणारं साहित्य आहे आलं, लसूण, कसुरी मेथी, चिकन मसाला, गरम मसाला। आता एका कढईमध्ये तेल घ्यायचं आहे। इथे मी 1 वाटी तेल त्याच्यामध्ये घालून घेतलेला आहे। आता त्याच्यामध्ये हा जो कांदा आहे तो सगळा कांदा आपण तांबूस रंग येईपर्यंत त्याला परतून घ्यायचा आहे। जितकं चिकन असेल त्याच्या अर्ध्याने इथे आपण कांदा वापरत आहोत। कांदा लांब लांब उभा पातळ चिरून घ्यायचा आहे। आणि मध्यम गॅसवरती हा कांदा सतत आपण परतत राहायचा आहे। तो तांबूस रंग येईपर्यंत सतत आपल्याला परतत राहायचा आहे। तोपर्यंत आपण एका बाजूला चिकन मॅरिनेट करून ठेवलेला आहे। आता तो कांदा काढून घ्यायचा आहे आणि याच्यामध्येच पुन्हा 1 पळी तेल घालायचं आहे आणि आपण जे मॅरिनेशन करून ठेवलेलं आहे चिकन ते आता याच्यामध्ये आपल्याला आता तेल तापल्यानंतर घालायचं आहे। आता या तेलामध्ये हे चिकन परतून घ्यायचं आहे। गॅस मोठा ठेवायचा आहे आणि सगळं चिकन आता त्याच्यामध्ये आपण परतून घ्यायचे। थोडा वेळ कलर बदलेपर्यंत आपण सतत ते परतत राहायचं आहे। बऱ्याच वेळेला असं होतं की त्याच्यामध्ये वाटप जास्त होतं आणि त्यामुळे मूळ चव त्याची आपल्याला लागत नाही। अशा वेळीही आपल्याला जर काही वेगळं खायचं असेल तर त्यावेळी आपण हे चिकन मसाला करू शकतो। किंवा मुलं जी बाहेर राहतात, हॉस्टेलला राहतात, तर त्यांना नेहमीचं मेसचं खाऊनही कंटाळा आलेला असतो। काहीतरी घरी बनवायचं आहे, घरचं सारखं खायला पाहिजे आहे, तर त्यावेळी ते कोणतंही इथे आपण वाटप न वापरता हे चिकन मसाला केलेला आहे ते करू शकतात। आता ह्याच्यामध्ये मी 1 चमचा तूप घातलेला आहे। पुन्हा हे थोडा वेळ तूप घातल्यानंतर परतून घ्यायचं आहे चिकन। चिकनला त्या पाणी सुटलेलं आहे। चिकनचा कलर बदलल्यानंतर आपण गॅस बारीक करायचा आहे। आता मी जो कांदा फ्राय म्हणजे तांबूस कलरवरती परतून घेतलेला होता तो एका दुसऱ्या मोठ्या भांड्यात काढून घेतला आहे, कारण का ते कढईमध्ये बसणार नव्हतं सगळं, म्हणून मी मोठ्या भांड्यामध्ये तो कांदा काढून घेतलेला आहे। आता या मोठ्या भांड्यातच आता चिकन परतत आहे।
आता तो कांदा मी थोडासा गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये 1-2 टोमॅटो बारीक चिरून घालायचे आहेत. आणि तर टोमॅटो थोडा वेळ परतायचे आहेत. टोमॅटो चांगले परतून झाल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला आलं लसूण पेस्ट घालायची आहे. टोमॅटो चांगला शिजला गेला पाहिजे. आता याच्यामध्ये 1.5 चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे. आणि हेही आपल्याला चांगलं आलं लसूणचा कच्चा वास जाईपर्यंत परतून घ्यायचं आहे. चिकन शिजायला जास्त वेळ लागत नाही. फक्त हा जो मसाला आहे म्हणजे कांदा, टोमॅटो, आलं लसूण हा भाजायलाच फक्त थोडा वेळ लागतो यामध्ये. आता ह्याच्यामध्ये 1 चमचा गरम मसाला टाकत आहे. 1 चमचा कसुरी मेथी आणि 1.5 चमचा चिकन मसाला यामध्ये घातलेला आहे. आणि सुरुवातीला आपण चिकनला घरात जो आपण नेहमी वापरतो मसाला तो लावलेला आहे. इथे मी 2 चमचे त्यावी मसाला लावलेला होता. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट त्याला कमी जास्त करू शकता. आता ही मसाले चांगले परतल्यानंतर थोडेसे सुके वाटले म्हणून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला ते सगळं चिकन घालून घ्यायचं आहे. मसाला आपला सगळा तयार आहे. आता ह्यातमध्ये चिकन घालून आपल्याला शिजवायचं आहे. चिकन व्यवस्थित त्या मसाल्यामध्ये चिकन परतून घ्यायचं आहे. आणि झाकण ठेवून आपल्याला ते आता 5 ते 10 मिनिट शिजवायचं आहे चांगलं. आता याच्यामध्ये झाकण ठेवून 5 ते 10 मिनिट बारीक गॅसवरती आपल्याला शिजवून घेतलेलं आहे. हे याच्यामध्ये सुरुवातीला पाणी आपण नाही घालायचं. नंतर तुम्हाला जर वाटलं की ह्याच्यामध्ये पाणी हवंय, कमी झालेलं आहे, ग्रेव्हीला मध्ये पाणी खूप घट्ट झाली आहे, तर त्यावेळी तुम्ही पाणी घालू शकता. सुरुवातीला त्याच्यामध्ये पाणी घालायचं नाही. आता हे 2 वेळा झाकण काढून बघितलेलं आहे की चिकन शिजलं आहे का. तर ते चिकन आता चांगलं शिजलेलं आहे. तर लास्टला वरून कोथिंबीर घालायची आहे. आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे सगळं. आणि अशा प्रकारे चिकन मसाला हे आपलं तयार झालेलं आहे. कोणतंही वाटप न वापरता किंवा बाहेर जी राहणारी मुलं आहेत तर त्यांनाही सहज सोपी करता येण्यासारखी ही पद्धत आहे. तर नक्की करून बघा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. वसुधाज किचनला सबस्क्राईब करा. तर ह्या चिकनची चव इतकी सुंदर लागते की तुम्ही ते परत परत करून खाल. कोणतंही वाटप त्याच्यामध्ये न घातल्यामुळे मूळ चव चिकनची ती तशीच राहते. त्यामुळे खूप सुंदर अगदी ही रेसिपी होते. तर नक्की करून बघा.
आणि वसुधाच किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन एका स्वादिष्ट रेसिपीसह. धन्यवाद.